आपण पाहताय दिवसभराच्या बातम्या। धान पिकाची आदिवासी विकास महामंडळ आणि मार्केटिंग फेडरेशन मार्फत खरेदी होऊन भात गिरण्यांच्याकडून भरडाई होते आणि त्यानंतर तयार झालेला तांदूळ रेशनसाठी पाठवला जातो। पण गेल्या 5 महिन्यांपासून 5 जिल्ह्यातील जवळपास 1.5 कोटी क्विंटल धान हे भरडाईच्या अभावी खरेदी केंद्रावर पडू नये। त्यामुळे रेशन दुकानांवरचा तांदूळाचा पुरवठा जवळपास ठप्प झालाय। गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा आणि नागपूर या जिल्ह्यात सध्या रेशनवर तांदूळचा पुरवठा होत नाहीये। कारण पूर्व विदर्भातील 5ही जिल्ह्यात आदिवासी विकास महामंडळ आणि मार्केटिंग फेडरेशनचे खरेदी केलेलं धान गेल्या ऑक्टोबर पासून भरडाई अभावी पडू नये। थोडंफार नव्हे तर तब्बल 3,124 कोटी रुपये किमतीचं 1,42,00,000 क्विंटल धान खरेदी केंद्रावर पडू नये। धान भरडाईचा दर आणि इतर मागण्यांसंदर्भात सरकार आणि तांदूळ गिरणी मालकांमध्ये एकमत होत नसल्यानं भरडाईचं काम 5 महिन्यापासून बंद आहे। या ठिकाणी आपण बघू शकता हे प्लास्टिक आहे, याचा दर्जा कसा आहे याची आपण कल्पना करू शकतो। जर जास्त पाऊस झाला, मुसळधार पाऊस झाला, गारपीट झाला तर हे पूर्ण धान्य नष्ट होऊ शकतं आणि ही परिस्थिती बदलण्यासाठी भरडाईची जी प्रक्रिया आहे ती त्वरित राबवणं आवश्यक आहे। मात्र काही जाचकाटींमुळे धान भरडाईची प्रक्रिया सुरू झालेली नाही। राईस मिलर्सने अजूनही हे धान घेतलेलं नाही। त्यामुळे सरकारनं याकडे गंभीरतेने लक्ष देणं आवश्यक आहे, अन्यथा 20 लाख क्विंटल धान्य जे आहे हे भरडाई अभावी नष्ट होण्याची शक्यता नाकारता येत नाही। शेतकऱ्यांकडून आदिवासी विकास महामंडळ आणि मार्केटिंग फेडरेशन धानाची खरेदी करतं। दरवर्षी 1.5 ते 2 कोटी क्विंटल धानाची खरेदी होते। कस्टम मिलिंगच्या नावाखाली फेडरेशनकडून हे धान भरडाईसाठी तांदूळ गिरण्यांना दिलं जातं। इतर राज्यात या भरडाईसाठी प्रति क्विंटल मागे 200 रुपये देतात, पण महाराष्ट्रात केवळ 10 रुपये दर दिला जातो। याचा निषेध म्हणून तांदूळ गिरण्यांनी भरडाईचं काम बंद केलं। त्यामुळे 5 जिल्ह्यातील तब्बल 800 भात गिरण्या बंद अवस्थेत आहेत। परिणामी हजारो कामगारांच्या रोजगारावर सुद्धा त्याचा परिणाम झालाय। हम लोग ने उनको बार बार पत्र व्यवहार करके ये बताया है कि हम लोगों के सारे बिल पहले के क्लियर कराए जाए, और अभी हमारे यहाँ लाखों लोग बेरोजगार है, सारे राइस मिल के उद्योग बंद है। उसके कारण हम लोगों की सरकार से यही मांग रही है कि हम लोगों को भी जैसे छत्तीसगढ़ है या मध्य प्रदेश है उन हिसाब से मिलिंग दर दी जाए, जिससे हम लोग मिलिंग का कार्य पूर्ण रूप से चालू करेंगे। भरडाई अभावी अनेक ठिकाणी धान उघड्यावर पडू नये, अशात अवकाळी पाऊस आला तर हे धान खराब होण्याची भीती आहे। या धानाची भरडाई झाल्यानंतर ते रेशनद्वारे नागरिकांपर्यंत पोहोचतं, पण भरडाईच होत नसल्यानं रेशन ठप्प आहे। त्यामुळे जास्त दरानं पंजाबमधून तांदूळ मागवला जातोय। 5 महिन्यानंतरही प्रशासन सरकारकडे पाठपुरावा सुरू असल्याचं सांगतंय। मिलिंगचे दर आहे ते अजूनही वाढवून मिळालेले नाही आहे आणि त्यामुळे भरडाई सगळी ठप्प पडलेली आहे। तर या जे भरडाईचा दर आहे, वाहतुकीचा दर आहे, या काही मिलच्या मागण्या आहे ज्या शासन स्तरावरच्या आहेत त्या मंजूर न झाल्यामुळे हा खरेदी झालेलं सगळं धान्य भरडाईविना पडून आहे। 1.5 कोटी क्विंटल धानाची भरडाई करणाऱ्या भात गिरण्यांच्या भरडाईची रक्कम गेल्या 3 वर्षापासून थकीत आहे। म्हणजे आधीच कमी दर द्यायचा आणि तोही वेळेवर दिला जात नाही। महामंडळ आणि फेडरेशनच्या अशाच धोरणाच्या निषेधार्थ तांदूळ गिरणी मालकांनी बंड पुकारले। त्यामुळे वेळीच पावसाळ्याआधी सरकारनं याकडे गांभीर्यानं लक्ष देण्याची गरज आहे, अन्यथा उघड्यावर पडलेलं हे कोटीवधी क्विंटल धान खराब होण्याची भीती आहे। महेश तिवारी, न्यूज 18 लोकमत, गडचिरोली।